SP बक्षी यांच्या पुस्तकातलं सेकंड टॉपिक व्हॉइस हा आता आपला कंप्लीट होणार आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण जे राहिलेले महत्त्वाचे रूल्स आहेत त्यांच्याबद्दल डिस्कशन करूयात आणि मग जे नेक्स्ट लेक्चर्स असतील व्हॉइस या टॉपिकवरचे त्यामध्ये आपण फक्त प्रॅक्टिस सेशन म्हणून सगळे जे क्वेश्चन्स दिलेले आहेत ते सोडवणार आहे। यानंतर आपण जो थर्ड टॉपिक असेल मोडाल्स त्याबद्दल डिस्कशन करायला सुरुवात करणार आहे। ही लेक्चर सिरीज तुम्ही जर सुरुवातीपासून फॉलो केली तर तुम्हाला भरपूर गोष्टी नव्याने कळतील आणि हे पुस्तक इतकं दर्जेदार आहे। फक्त एक प्रॉब्लेम आहे की ते इंग्लिशमधून आहे म्हणून कित्येक महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचत नाही। त्यांनी जरी ते पुस्तक अभ्यासायचं ठरवलं तरी वोकॅब्युलरी पलीकडे त्यांना ग्रामर काही समजत नाही। म्हणून मुद्दामच आपण ही सिरीज आपल्या या YouTube चॅनलवरती घेऊन आलेलो आहोत। या सगळ्या सिरीजचा तुम्ही भरपूर फायदा घ्या। तुम्ही जर नवीन परीक्षार्थी असाल म्हणजे तुम्ही जर पुढे जाऊन भविष्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची तयारी करणार असाल तर बेसिक पक्क करण्यावरती भर द्या आणि मग तुम्हाला इंग्लिश ग्रामरमध्ये चांगला स्कोअर करता येईल। अजून देखील जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर एकदा नक्की करा, कारण तुम्हाला या YouTube चॅनलवरती भरपूर स्टडी मटेरियल इंग्लिश ग्रामरसाठी अवेलेबल असणार आहे। आता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात। व्हॉइसबद्दल जे काही रूल्स आहेत महत्त्वाचे त्यांचं डिस्कशन चालू करूयात। चेंज द व्हॉइस या टॉपिकमध्ये आतापर्यंत आपण जे काही रूल्स बघितलेले आहेत ते सगळे रूल्स तुम्ही आधीच्या लेक्चर्समध्ये बघू शकता। आपल्या चॅनलवरती एक प्लेलिस्ट बनवलेली आहे SP बक्षी या नावाने। त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओ सिक्वेन्सने दिसतील, त्यामुळे तुम्ही सुरुवातीपासून ही सिरीज फॉलो करू शकता। आता तुम्हाला या सिरीजचे जरी महत्त्व वाटत नसेल पण ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला जाता त्यावेळेस तुम्हाला बेसिक आपल्याला इतकं माहितीच नव्हतं, हे नंतर लक्षात येतं आणि त्यासाठी तुम्हाला हे पुस्तक जर तुम्ही सुरुवातीपासून अभ्यासलेलं असेल तर फायदा होईल, हे नंतर लक्षात येईल। पण परीक्षेची आधी तयारी केलेली कधीही चांगली असते, त्यामुळे हे पुस्तक एकदा सगळ्यांनी अभ्यासावं असं माझं सजेशन आहे। आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक फ्री ऑफ कॉस्ट मराठीतून उपलब्ध करून देण्यात येत आहे फक्त आपल्या या चॅनलवरती, त्यामुळे तुम्ही या सिरीजचा जास्तीत जास्त फायदा घ्या आणि जास्तीत जास्त शेअर देखील करा। आता आपण हे जे रूल्स आहेत त्याबद्दल फक्त अंडरस्टँडिंग करायचं आहे। या बेसिसवरती आपल्याला कुठेही एक्सरसाइजेस दिलेले नाही आहेत, त्यामुळे इथे जे काही एक्झाम्पल्स असतील ते आपल्याला डिटेलमध्ये अभ्यासायचे आहेत। टू बी इज ऑफन अलाउड इन द सेन्स ऑफ हॅव इन पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्सेस ऑफ द फॉलोइंग वर्ब्स। आता ही जे टू बीची रूपं असतात मग आपण यामध्ये कोणते कोणते रूपं बघतो, जे काही हेल्पिंग वर्ब्स असतात ते प्रेझेंटमध्ये एम इज आर आहे, पास्टमध्ये वॉज किंवा वर आहे। हे जे असतात हे आपण हॅव या सेन्सनी वापरणार आहे, म्हणजे एखादी गोष्ट असणे किंवा बाळगणे या अर्थाने आपण हे वापरणार आहे। पण हे जर आपण वाक्यात ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये इथे खाली दिलेले वर्ब्स वापरले असतील तर आपण त्यांचं पॅसिव्हमध्ये असणे किंवा बाळगणे या अर्थाने पॅसिव्हमधले सेंटेन्सेसच्या रचना करणार आहे। हे कोणते वर्ब्स आहेत? फॉल, राईज, कम, अराइव, गो, लूज। आता आपण एक्झाम्पल्स बघूयात। फॉल वर्ब वापरून आपण हे एक्झाम्पल काय लिहिलेलं आहे ते बघू। मायटी सेजा इज फॉलन। आता इथे इजचा वापर झालेला आहे हॅज फॉलनच्या ऐवजी। आपण काय म्हटलेलं आहे, ही जी टू बीची रूपं आहेत म्हणजे एम इज आर वगैरे हे जे असणार आहे हे आपण इथे हॅव किंवा हॅजच्या ऐवजी वापरणार। ठीक आहे, वरच्या वाक्यामध्ये आपल्याला जो रूल दिलेला आहे तिथे फक्त हॅवचा वापर केलेला दिसतो, मात्र आपण जर थर्ड पर्सन सिंग्युलर करता वापरणार असेल तर तिथे आपण हॅजचा वापर करणार। ओके, त्यामुळे अशा पद्धतीच्या वाक्यरचना सुद्धा करेक्ट आहेत असं कन्सिडर करायचं, कारण आपल्याला आता सध्या MPSCचा जर तुम्ही विचार केलात तर विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट ऑर इनकरेक्ट असं विचारण्याची एक पद्धत आहे आणि मग तिथे तुम्हाला हे सेंटेन्स चुकीचं आहे असं समजू नका, हे तुम्हाला अर्थावरून गेस करायचं आहे। आणि इथे महत्त्वाचा रूल काय आहे? फॉल, राईज, कम, अराइव, गो, लूज हे जर वर्ब्स असतील तर हे 6 वर्ब्स आपण वापरताना जर इथे फक्त इज किंवा आरचा वापर केलेला असेल आणि नंतर वर्बचा थर्ड फॉर्म वापरला असेल तर ते योग्य समजायचं। आपली जी बेसिक कंडिशन आहे, बेसिक रूल आहे आपला वर्बचा थर्ड फॉर्म वापरणं पॅसिव्हच्या रचनेमध्ये, हे मात्र कुठेही विसरायचं नाही। सेकंड एक्झाम्पल आहे समर इज कम। आता ॲक्च्युली आपल्याला काय म्हणायचं आहे की उन्हाळा आला आहे, म्हणजे उन्हाळा ऋतू आला आहे, मग इथे आपण हॅज कम वापरतो पण त्याऐवजी आपण इज वापरलं तरीही चालेल। थर्ड एक्झाम्पल आहे द बुक इज लॉस्ट। इथे या सगळ्या ज्या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की क्रिया आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत, म्हणजे क्रिया पूर्ण झालेल्या आहेत हे सांगत असताना देखील आपण इथे इज हेल्पिंग वर्ब आपण वापरत आहे, जे की आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्ससाठी वापरलेलं दिसतं। जनरली जर क्रिया पूर्ण झालेली असेल तर तिथे आपण परफेक्ट टेन्सचा वापर करतो, पण जर परफेक्ट टेन्स जरी असेल तरीही जर इज म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्समधला हेल्पिंग वर्ब वापरून वर्बचा थर्ड फॉर्म वापरला असेल तरी देखील हे चालणार आहे। फक्त एक्सेप्शन आहेत हे इथे दिलेले वर्ब्स फॉल, राईज, कम, अराइव, गो, लूज। नेक्स्ट एक्झाम्पल आहे द सन इज रायझन।
जनरली आपण द सन हॅज रायझन म्हणतो कारण आपण सिंग्युलर करता वापरलेला आहे, पण या ठिकाणी इजचा वापर केलेला करेक्ट समजायचा आहे. हे जे व्हर्बचे थर्ड फॉर्म आहेत हे तुम्ही पाठ करून ठेवा म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. आणि हे शेवटचे एक्झाम्पल आहे गोल्डन डेज आर गॉन. इथे देखील क्रिया पूर्ण झालेली दिसत आहे तरी पण आपण आरचा वापर करून मग गॉन हे V3 वापरलेलं आहे. आता आपला नेक्स्ट रूल आहे. इथे आपल्याला मिसलेनियस एक्झाम्पल्स दिलेले आहेत म्हणजे इथे कुठलाही एक स्पेसिफिक रूल नाही आहे. जे आपल्याला सेंटेन्सेस दिलेले आहेत त्यांचे व्यवस्थित अभ्यास करून मग त्यातून काय रूल आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यामुळे आता आपण एक्झाम्पल्स वाचायला सुरू करूयात. फर्स्ट जे सेंटेन्सेस आहेत हे सगळे ॲक्टिव्ह व्हॉइसमधले सेंटेन्सेस आहेत आणि खाली जे आपण इटॅलिक्समध्ये लिहिलेले आहेत हे सगळे पॅसिव्हमधले सेंटेन्सेस आहेत. ठीक आहे, यांचं कन्व्हर्जन पॅसिव्हमध्ये कसं करायचं ते आता आपण स्टडी करूयात. फर्स्ट एक्झाम्पल आहे द पोलीस अरेस्टेड अ मिलिटंट अँड सेंट हिम टू जेल. आता या वाक्यात आपल्याला दोन व्हर्ब्स दिसत आहेत. पहिलं आहे अरेस्टेड आणि दुसरं आहे सेंट. हे जे पहिलं वाक्य आहे ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं इथे आपल्याला सिंपल पास्टचा वापर झालेला दिसतोय आणि आपण हे ज्यावेळेस पॅसिव्हमध्ये कन्वर्ट करणार आहे तेव्हा आपण दोन्ही व्हर्ब्सचं V3 मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. हे कंपल्सरी आहे कारण दोन्ही ठिकाणी आपल्याला ॲक्शन झालेली दिसते. आपण आधी देखील बघितलं होतं की एका वाक्यात जर एकापेक्षा जास्त ॲक्शन्स दिलेल्या असतील तर त्या दोन्ही व्हर्ब्सचं ॲक्शन सांगणारे जे व्हर्ब्स असतात त्यांचं आपल्याला V3 मध्ये कन्व्हर्जन करणं गरजेचं असतं कारण आपल्याला सेंटेन्सचं मिनिंग आहे त्यानुसारच ते बदल करावे लागतात. मग आता इथे आपण बघितलं की अरेस्टेडचं पण V3 वापरलेलं आहे आणि आपण सेंटचं पण V3 वापरलेलं आहे. पण जर आपण ह्याच्या आधी हेल्पिंग वर्ब वापरलेलं नसेल सेकंड पार्टमध्ये तरी देखील ते चालू शकतं. म्हणजे जी सेकंड क्रिया झालेली आहे तिथे आपण हेल्पिंग वर्ब ड्रॉप केलं आणि फक्त V3 लिहिलं तरी पण ते सेंटेन्स करेक्ट समजतात. इथे आपण कोणता रूल ॲक्च्युली अप्लाय केलेला आहे ते मी सांगितलं. आता आपण हे सेंटेन्स जे आहे ते परत एकदा नीट वाचूयात. ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं सेंटेन्स आहे द पोलीस अरेस्टेड अ मिलिटंट अँड सेंट हिम टू जेल. याची पॅसिव्हमधली रचना असणार आहे अ मिलिटंट वॉज अरेस्टेड बाय पोलीस अँड सेंट टू जेल. म्हणजे इथे वॉज तुम्ही वापरलं तरीही बरोबर आहे, नाही वापरलं तरी सुद्धा करेक्ट सेंटेन्स म्हणूनच ते आपण कन्सिडर करणार. सेकंड एक्झाम्पल बघूयात आता आपण. इट इज नेसेसरी टू हेल्प द पुअर. या वाक्यात देखील आपल्याला दोन व्हर्ब्स वापरलेले दिसतात. पहिली एक गोष्ट आहे ही आपल्याला रिक्वायरमेंट सांगते. नेसेसिटी म्हणजे काय, गरज. मग हे करणं गरजेचं आहे ही सुद्धा एक ॲक्शन आहे आणि हे टू हेल्प वापरून आपण इन्फिनिटिव्ह वापरलेलं आहे आणि हे व्हर्ब देखील आपल्याला ॲक्च्युली ॲक्शनच सांगत आहे. त्यामुळे अशा दोन्ही पद्धतीचे जे सेंटेन्सेस आहेत दोन्ही ॲक्शन्स जे आहेत या आपल्याला V3 मध्ये कन्वर्ट करायचे आहेत. मग आपला ऑब्जेक्ट जो आहे त्यांनी आपण वाक्याची सुरुवात करूयात द पुअर आणि त्यानंतर आपण आर हे हेल्पिंग वर्ब वापरतो. याबद्दल आपण आधी देखील डिस्कशन केलेलं आहे. जर तुम्ही आधीचे लेक्चर्स बघितले नसतील तर एकदा बघून घ्या. द पुअर नंतर आपण आर इथे का वापरलं ते तुम्हाला समजेल. पण आता या डिस्कशनपुरतं मी थोडक्यात तुम्हाला सांगते. द पुअर वापरल्यानंतर आपण फक्त त्या एका व्यक्तीबद्दल न बोलता त्या पूर्ण कम्युनिटीबद्दल बोलतो म्हणून हे प्लुरल फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं आणि मग इथे आपण आरचा वापर करत आहे. ओके. आणि मग इथे नेसेसरी जे आपण लिहिलेलं आहे फर्स्ट पार्टमध्ये जो आपल्याला नेसेसरी शब्द दिलेला आहे त्याला आपण कन्वर्ट करत आहे रिक्वायर्डमध्ये. ओके. सो हे V3 आपण कशाचं वापरलेलं आहे, रिक्वायर्ड या व्हर्बचं, जे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये ॲक्च्युली दिलेलं नव्हतं पण आपण पॅसिव्हमध्ये मिनिंगवरून ते आपल्या वाक्यात समाविष्ट केलेलं आहे. ओके. सो इथे द पुअर आर रिक्वायर्ड हा जो फर्स्ट पार्ट आहे त्यानंतर त्यांना मदत केली गेली पाहिजे असं म्हणायचं आहे. मदत करणे आणि मदत केली जाणे या दोन वेगवेगळ्या रचना असतात. म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कसं असणार आहे, मदत करणे, आणि पॅसिव्हमध्ये कसं असणार आहे, मदत केली जाणे. ठीक आहे. म्हणजे मदत केली किंवा मदत केली गेली आपण अशा पद्धतीने जे वाक्य वापरत असतो मराठीमध्ये त्यांनाच आपण ॲक्टिव्ह किंवा पॅसिव्हमध्ये इंग्लिशमध्ये वापरलेलं असतं. हे तुम्हाला समजण्यासाठी जे महत्त्वाची गोष्ट आहे आपली ॲक्शन सांगणारे जे व्हर्ब्स आहेत त्या व्हर्ब्सचं आपल्याला V3 करायचं हा एक पहिला रूल. आणि दुसरा रूल काय आहे, जर आपण इथे इन्फिनिटिव्ह वापरलेलं असेल, आता इथे हा रूल लिहिलेला नाही आहे पण आपल्याला हे समजून घेण्याचीच गरज आहे म्हणून आपण या पुस्तकाचा अभ्यास करत आहे. इन्फिनिटिव्हमध्ये जर हे व्हर्ब वापरलेलं असेल तर त्याचं V3 करण्याच्या आधी आपण बी हे हेल्पिंग व्हर्ब घेतो आणि मग त्या व्हर्बचं थर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो आणि ते टू नंतरच वापरलेलं असेल. याबद्दल आपण इन्फिनिटिव्हची पॅसिव्हमध्ये रचना कशी करायची या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे. ते लेक्चरसुद्धा तुम्ही एकदा बघा. आत्तापर्यंत जर तुम्ही सिक्वेन्सने सगळे लेक्चर्स बघत आला असाल तर तुम्हाला या गोष्टी पटकन समजतील. थर्ड एक्झाम्पल काय आहे ते बघूयात. इट इज टाइम टू वाइंड अप बिझनेस. या वाक्यातला आपला ऑब्जेक्ट आहे बिझनेस.
पण आपण इथे वाक्याची सुरुवात इट इज टाईमनी या टाईम फ्रेजनीच केलेली आहे. म्हणजे इथे ॲक्च्युली आपण काय म्हणत आहे, ही वेळ आलेली आहे, पण कशाची, मग आपण तो ऑब्जेक्ट जो आहे तो वापरलेला आहे. सो इट इज टाईम फॉर द बिझनेस टू बी वाउंड अप. इथे आपण V3 कशाचं वापरलं, वाइंड ह्या वर्बचं. आणि इथे आपण हे V3 करण्याच्या आधी बी वापरलेलं आहे. ही छोटीशी गोष्ट वाटेल तुम्हाला आता मी सांगत असताना, पण हे खूप इम्पॉर्टंट आहे. अशा बारीक सारीक गोष्टीसुद्धा आपल्या नजरेतून सुटता कामा नयेत. ठीक आहे. इथे आपण कोणता रूल अप्लाय करत आहे, मग जर वाक्याची सुरुवात इट इज टाईमनी झाली असेल तर तो जो ऑब्जेक्ट आहे तो आपण इट इज टाईम फॉर नंतर तो ऑब्जेक्ट वापरून मग वाक्यरचना पूर्ण करायची आहे. बाकीचे जे रूल्स असतील, वर्बचा थर्ड फॉर्म वापरायचा आणि त्याच्यासाठी जे काही रिक्वायर्ड गोष्टी असतात, म्हणजे टू बीची योग्य रूपं वापरायची, ते मात्र आपल्या कंपल्सरी सगळ्या गोष्टी फॉलो झाल्या पाहिजेत. आता आपण फोर्थ एक्झाम्पल बघूयात. द फ्रूट टेस्ट्स स्वीट. इथे आपण ॲक्टिव्हमध्ये हे जे सेंटेन्स वापरलेलं आहे, यात प्रत्यक्ष कृती फ्रूटकडून झालेली नाही, ती त्याची एक नॅचरल स्टेट आहे, बरोबर. त्यामुळे द फ्रूट इज स्वीट व्हेन इट इज टेस्टेड असं आपण म्हणू शकतो. इट इज हा शब्द आपण जर गाळला तरी देखील वाक्यरचना बरोबर असेल. ती कशी असेल, द फ्रूट इज स्वीट व्हेन टेस्टेड. ॲक्च्युली टेस्ट जे करणार आहेत हे आपण बाहेरून ॲक्शन करत आहे, म्हणजे हे जे आपल्याला वर्ब सांगितलेलं आहे यात जी ॲक्शन घडत आहे ती या फ्रूटवरच घडत आहे. मग इथे आपल्याला दिलेला जो ॲक्टिव्ह व्हॉइसमधला कर्ता आहे तो ॲक्च्युली आपला कर्ता नसून ऑब्जेक्ट असणार आहे. ओके, कारण यावरती क्रिया होणार आहे, म्हणून हा आपला ऑब्जेक्ट कन्सिडर करायचा. द फ्रूट इज स्वीट व्हेन इट इज टेस्टेड. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. आय हॅव टू स्टे हिअर. इथे हॅव टूचा वापर झालेला आहे आणि हे जे मोडाल असतं हे आपण एखादी गोष्ट करणं कंपल्सरी आहे किंवा मॅन्डेटरी आहे या अर्थाने वापरतो. म्हणजे मला ती गोष्ट करावी लागत आहे, मला करण्याची इच्छा नाही आहे पण मला ते करावं लागत आहे असं आपण म्हणत आहे. सो आय हॅव टू स्टे हिअर यासाठी आपण काय वापरलेलं आहे, ऑब्लिग्ड टू. म्हणजे आपण असे जे कन्व्हर्जन्स असतात एखाद्या मोडालचं वेगळ्या पद्धतीचे वर्ब्स वापरून मग त्याचं V3 मध्ये कन्व्हर्जन करणं ते देखील आपण योग्य समजणार आहे. वाक्य आहे ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं आय हॅव टू स्टे हिअर. मग आपण त्याचं पॅसिव्हमध्ये रचना करत असताना कशी करत आहे, आय ॲम ऑब्लिग्ड टू स्टे हिअर. इथे टू स्टेला आपण इन्फिनिटिव्हमध्येच ठेवलेलं आहे. इथे आपण कुठेही याचं थर्ड फॉर्ममध्ये कन्व्हर्जन केलेलं नाही. ही गोष्ट इथे खूप महत्त्वाची आहे, व्यवस्थित नोट डाऊन करा. सिक्स्थ सेंटेन्स, इट इज युअर ड्युटी टू हेल्प युअर चिल्ड्रन. इथे आपल्याला सांगत आहेत की हे तुझं कर्तव्य आहे की तू लहान मुलांना मदत केली पाहिजे. आणि या वाक्याचं आपण ज्यावेळेस पॅसिव्हमध्ये कन्व्हर्जन करत आहोत त्यावेळेस इथे आपण यू आर सपोज्ड टू हेल्प युअर चिल्ड्रन असं म्हणायचं आहे. इथे सपोज्डचं आपण V3 का वापरलेलं आहे, कारण आपण ज्यावेळेस एखाद्याला काहीतरी करणं तुझं काम आहे असं सांगतो त्यावेळेस सपोज टूचा वापर करतो. म्हणजे जर आपण म्हटलं तुम्ही अभ्यास चांगला केला पाहिजे, वेळ वाया नाही घालवला पाहिजे, मग इथे आपण काय म्हणणार, यू आर सपोज टू फोकस ऑन युअर स्टडीज. म्हणजे तुझी जी कर्तव्य आहेत ती तू व्यवस्थित पाळली पाहिजेत हे सांगत असताना सपोजचा वापर होत असतो. आणि आपण या फिफ्थ सेंटेन्समध्ये जसं मोडालसाठी वेगळं मोडाल वापरलं होतं तशाच पद्धतीची इथे कन्व्हर्जन करत असताना ड्युटी असेल तर तुम्ही सपोज टूचा पण वापर करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, सपोज्ड टू किंवा मग बाउंड इन ड्युटी असं असणार आहे. ओके, सपोज टू नंतर मग जे काही वर्ब दिलेलं असेल ते फर्स्ट फॉर्ममध्येच येणार आणि बाउंड इन ड्युटी टू म्हटलं तर त्यानंतर देखील वर्बचा फर्स्ट फॉर्मच वापरायचा आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे ते बघूयात. इट इज इम्पॉसिबल टू डू. आणि इथे देखील आपल्याला इट इज इम्पॉसिबलनी ही वाक्याची सुरुवात झालेली आहे, ही ॲज इट इज ठेवायची आणि वर्बचं जे थर्ड फॉर्म आहे ते आपण वापरण्याच्या आधी बी हे हेल्पिंग वर्ब वापरून मगच आपली वाक्यरचना करेक्ट होईल. इट इज टाईम, इट इज इम्पॉसिबल ही जी इट इजनी सुरू होणारी वाक्य आहेत ही आपण पॅसिव्हमध्ये रचना करत असताना देखील तशीच कंटिन्यू करत असतो. आता हा एकदम लास्ट रूल आहे आपल्या सेकंड चॅप्टरमधला. इथे म्हटलेलं आहे टू बीचा यूज कसा करायचा, म्हणजे टू बीची जी रूपं आहेत हेल्पिंग वर्ब्स आहेत हे कसे वापरायचे. इथे आपण ॲज अन ऑर्डिनरी वर्ब म्हणून पण वापरू शकतो किंवा आपण त्याला रेग्युलर वर्बसुद्धा म्हणतो. टू बीची जी रूपं असतात ती आपल्याला इज किंवा आर आणि वॉज, वर, शाल, विल अशा पद्धतीने वापरलेली दिसतात. प्रत्येक टेन्सनुसार ही टू बीची रूपं वेगवेगळी असतात आणि त्यांनाच आपण ऑर्डिनरी वर्बसुद्धा म्हणतो. रूल काय आहे ते वाचूयात. ॲज अन ऑर्डिनरी वर्ब इट इज यूज्ड टू डिनोट अ स्टेट, कंडिशन, एक्झिस्टन्स, क्वालिटी, टाईम, डिस्टन्स अँड वेदर. म्हणजे एखादी अवस्था, स्थिती,
किंवा मग एखाद्या गोष्टीचं अस्तित्व दाखवण्यासाठी, त्याचा जो दर्जा आहे तो दाखवण्यासाठी, वेळ दाखवण्यासाठी, किंवा जस्ट हवामानाबद्दल एक जनरल वाक्य असेल, तिथे चर्चा केलेली असेल, असे जे सेंटेन्सेस असतात तिथे आपल्याला हे जे व्हर्ब्स वापरलेले असतात, ही सगळी टू बीची रूपच वापरलेली असतात, ते आपल्यासाठी नॉन ॲक्शन व्हर्ब्स असतात. ते काय असतील आपल्यासाठी? नॉन ॲक्शन व्हर्ब्स. बिकॉज देअर इज नो ॲक्शन इन धिस काइंड ऑफ सेंटेन्सेस. इथे आपल्याला फक्त स्टेट सांगितलेली आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण जर टाईमबद्दल बोललो, इट्स 9 o'clock. जर आपण असं म्हटलं इट्स 9 o'clock, याचा अर्थ इट इज 9 o'clock. मग हे इट इज आपण जे वाक्यात वापरलेलं आहे, हे इथे कुठलीही ॲक्शन दाखवत नाही आहे. आत्ता फक्त काय कंडिशन आहे, काय वेळ झालेली आहे, हे फक्त आपण एक जनरल स्टेटमेंट केलेलं आहे. यात आपण कुठलीही ॲक्शन दाखवत नाही. हे जे व्हर्ब्स आहेत यांना आपण नॉन ॲक्शन व्हर्ब सुद्धा म्हणत असतो. एक्झाम्पल्स बघूयात. शी इज अ नॉटी चाइल्ड. आता इथे ती काय आहे, कशी आहे त्याबद्दल सांगितलेलं आहे. अवस्था आहे किंवा तिचं जे नेचर आहे ते या पद्धतीचं आहे असं सांगण्यासाठी आपण इजचा वापर केलेला आहे. सेकंड एक्झाम्पल आहे शी वॉज हेल्दी. यामध्ये देखील आपण कंडिशनबद्दल सांगत आहोत, हेल्थबद्दल सांगत आहोत आणि इथे पास्टमधलं आपण टू बीचं रूप वापरलेलं आहे. हे सुद्धा नॉन ॲक्शन व्हर्ब आहे. इन दीज सेंटेन्सेस टू बी व्हर्ब हॅज बीन युज्ड अलोन. इथे आपण फक्त ते टू बीचं एकच रूप वापरलेलं आहे. वाक्यातलं मेन व्हर्ब जे असतं ॲक्शन सांगणारं ते मात्र इथे वापरलेलं दिसत नाही. जे मेन व्हर्ब असतं ॲक्शन सांगणारं ते इथे वापरलेलं नाही आहे. म्हणजे टू बीचं रूप एकच वापरलेलं आहे. इट इज इटसेल्फ अन ऑर्डिनरी व्हर्ब. ते एक ऑर्डिनरी व्हर्ब म्हणून आपण कन्सिडर करतो. फॉर अवर कन्व्हिनियन्स वी मे कॉल देम नो व्हर्ब सेंटेन्सेस. आपण यामध्ये व्हर्बच नाही आहे असं जरी म्हटलं तरीही ते काही चुकीचं ठरणार नाही. आत्तापर्यंत आपण जे काही बघितलेलं आहे, म्हणजे आत्ता शक्यतो टू बीच्या रूपांवरती आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे पॅसिव्हची रचना करताना हे शिकलेलो आहोत. याची आपल्याला लगेचच प्रॅक्टिस व्हावी म्हणून आता आपण एक्सरसाइज बी सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. वर्कबुक एक्सरसाइज बी मध्ये आपल्याला इथे डायरेक्शन्स दिलेले आहेत. द यूज ऑफ टू बी ॲज अन ऑर्डिनरी व्हर्ब. इथे आपल्याला जे काही व्हर्ब्स वापरायचे आहेत हे सगळे ऑर्डिनरी व्हर्ब्स म्हणूनच वापरायचे आहेत. म्हणजे आपण असणे या अर्थाने हे सगळे व्हर्ब्स वापरलेले असतील. इथे आपल्याला ॲक्शन व्हर्ब नाहीये एवढं सिंपल सांगितलेलं आहे. ओके, मग हे जे आपण V3 करणार आहे हे कशा पद्धतीने करायचं आणि मग त्या पॅसिव्हच्या रचना कशा असतील ते आपल्याला बघायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे तुम्हाला टेन्स वाक्याचा ओळखता आला पाहिजे आणि आपण वाक्यात कोणता टेन्स कधी वापरायचा याबद्दल टेन्सच्या लेक्चरमध्ये म्हणजे फंक्शन्स ऑफ टेन्स हा जो आपला फर्स्ट टॉपिक आहे या लेक्चर सिरीजमधला, त्यामध्ये आपण हे सगळं डिस्कशन केलेलं आहे. कोणते कीवर्ड्स आहेत, त्याच्यावरून इथे कोणता टेन्स आला पाहिजे हे आज आपण प्रॅक्टिससाठी बघूयात. आणि तुम्ही जर आतापर्यंत हे लेक्चर बघितलं नसेल तर ते लेक्चर एकदा नक्की बघा, कारण त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. खूप महत्त्वाचं लेक्चर आहे ते. हे जे आपण एक्सरसाइज बी मधले एक्झाम्पल्स आहेत ते आता सोडवायला सुरुवात करूयात. आय वंडर व्हेअर अतुल डॅश लेटली. इथे आपल्याला टू बीची रूपं वापरायची आहेत. एकदा थोडक्यात रिवाईज करूयात टू बीची रूपं कोणकोणती असतात. इथे आपण सगळे लिहून घेऊयात. इज, आर, वॉज, वर, शाल किंवा विल किंवा मग शाल किंवा विल नंतर बी सुद्धा वापरलेलं असू शकतं. त्यानंतर हॅव, हॅज, हॅड हे सगळे आहेत टू बीची रूपं. ही सगळे काय आहेत ॲक्च्युली हेल्पिंग व्हर्ब्स आहेत आणि हे आपल्याला त्या टेन्सनुसार योग्य पद्धतीने वापरावे लागतात. आता जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत यामध्ये आपण बघूयात कशा पद्धतीने कोणता टेन्स वापरून मग आपल्याला इथे जे ऑर्डिनरी व्हर्ब वापरायचं आहे ते कसं वापरलं गेलं पाहिजे. एक्झाम्पल आहे आय वंडर व्हेअर अतुल डॅश लेटली. आपल्यासाठी कीवर्ड आहे लेटली हा शब्द आणि जर लेटली आपण वाक्यात वापरला असेल तर तिथे आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्समधली वाक्यरचना केलेली असते. हा रूल आपल्याला फर्स्ट चॅप्टरमध्ये दिलेला आहे. ते लेक्चर तुम्ही एकदा बघितलं पाहिजे सगळ्यांनी, तर तुम्हाला आजचं हे जे एक्सरसाइज आपण सॉल्व्ह करतो हे इझी जाणार आहे. या वाक्याचा अर्थ काय आहे की मी विचार करत आहे की अतुल आत्ता कुठे जाऊन आलेला आहे. ओके, म्हणजे तो कुठे जाऊन आला आहे या अर्थाने आपल्याला व्हेअर ही हॅज बीन असं वापरायचं आहे. सो आय वंडर व्हेअर अतुल हॅज बीन लेटली. आपल्याला इथे परफेक्ट प्रेझेंटमध्ये रचना करायची होती म्हणून आपण हॅजचा वापर केला आणि अतुल हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून देखील हॅजच वापरलं आहे. सेकंड एक्झाम्पल आहे व्हेअर डॅश यू ॲन अवर एगो. इथे आपल्याला टाइम फ्रेज काय दिलेली आहे, टाइम एक्सप्रेशन काय आहे इथलं ॲन अवर एगो. मग आपण इथे सिंपल पास्टमधली वाक्यरचना करायची आहे. मग इथे आपण काय म्हणणार व्हेअर वर
यू अँड अवर एगो, कारण आपण यूच्या आधी किंवा नंतर वर हे हेल्पिंग वर्ब सिंपल पास्टमध्ये वापरलेलं असतं. या एक्सरसाइजमध्ये तुम्हाला टेन्स आयडेंटिफाय करता आला पाहिजे आणि मग ही टू बीची रूपं फिल इन द ब्लँकसाठी तुम्हाला वापरता येतील. थर्ड एक्झाम्पल आहे ऑफ लेट देअर डॅश ग्रेट इम्प्रूव्हमेंट्स इन द सिटी. ऑफ लेट हा कीवर्ड आहे आणि हे आपण कधी वापरत असतो, ज्यावेळेस आपण परफेक्ट प्रेझेंटमध्ये वाक्यरचना केलेली असते. आणि इथे आपल्याला अनेक वचन दिसत आहे इम्प्रूव्हमेंट्स, म्हणून आपण इथे हॅवचा वापर करूयात. ऑफ लेट देअर हॅव बीन ग्रेट इम्प्रूव्हमेंट्स इन द सिटी. फोर्थ एक्झाम्पल आहे मिस्टर भार्गवा डॅश अवर फॅमिली डॉक्टर सिन्स लॉंग. सिन्स शब्द वापरलेला आहे म्हणजे ही क्रिया भूतकाळातल्या एखाद्या पॉइंट ऑफ टाइम पासून प्रेझेंटमध्ये देखील अजूनही चालू आहे. मग हे प्रेझेंटमध्ये देखील आहे आणि पूर्वीपासून चालत आलेलं आहे, या अर्थाने आपण सिन्सचा वापर केलेला आहे. म्हणून इथे आपल्याला वाक्यरचना करत असताना परत एकदा परफेक्ट प्रेझेंटमध्येच करावी लागेल आणि म्हणून इथे आपण थर्ड पर्सन सिंग्युलर वापरूयात हॅज आणि नंतर बीन हे आपण V3 मध्ये वापरत आहे. इथे सगळीकडे आपण जे काही टू बीची रूपं असणार आहेत म्हणजे बी हे जे वर्ब असणार आहे हे थर्ड फॉर्ममध्येच कन्वर्ट करत आहे. फक्त त्याआधी आपल्याला कोणतं हेल्पिंग वर्ब वापरलं गेलं पाहिजे टेन्सनुसार हे सुद्धा महत्त्वाचं आहे. फिफ्थ एक्झाम्पल आहे माय फ्रेंड डॅश इन मुंबई फॉर 10 years व्हेन आय डॅश देअर लास्ट मंथ. इथे मी 2 बॉक्सेस केलेले आहेत. पहिलं आहे फॉर 10 years. इथे ही क्रिया पूर्ण झालेली आहे असं दाखवत आहे आणि इथे आपण जे सेकंड पार्टमध्ये सेंटेन्स वापरलेला आहे इथे आपल्याला लास्ट मंथ म्हणजे ही जी सिंपल पास्टमधली टाइम फ्रेज दिलेली आहे म्हणून सेकंड पार्ट आपण सिंपल पास्टमध्ये कन्सिडर करणार आणि मग त्यामुळे इथे जी पूर्ण झालेली क्रिया आहे ही सुद्धा भूतकाळातच असणार आहे. त्यामुळे आपल्याला इथे पूर्ण भूतकाळ वापरायचा आहे फर्स्ट सेंटेन्सच्या फिल इन द ब्लँकसाठी. इथे आपल्याला फर्स्ट सेंटेन्समध्ये टू बीचं रूप वापरायचं आहे आणि सेकंड प्लेस जी आहे फिल इन द ब्लँकसाठी तिथे ट्रान्सफरचं V3 वापरायचं आहे. पण हे V3 वापरण्याच्या आधी आपल्याला योग्य टेन्सनुसार हेल्पिंग वर्ब वापरता आलं पाहिजे. एक्झाम्पल आपण व्यवस्थित समजून घेऊयात फिल इन द ब्लँक्स वापरून, मग आपण ते सेंटेन्स पूर्ण वाचूयात. माय फ्रेंड हॅड बीन इन मुंबई फॉर 10 years व्हेन आय वॉज ट्रान्सफर्ड देअर लास्ट मंथ. इथे वॉज ट्रान्सफर्ड का वापरला आहे आपण, कारण पॅसिव्हमध्ये करत आहे म्हणून आपण V3च्या आधी हेल्पिंग वर्ब वापरत आहोत. फक्त आपल्याला टेन्स कोणता हे कळणं गरजेचं आहे. सिक्स्थ एक्झाम्पल आहे एव्हरीबडी प्रिझ्युम्स दॅट शी मे डॅश प्रेझेंट ॲट द टाइम ऑफ हर ब्रदर्स मॅरेज नेक्स्ट मंथ. इथे आपल्याला काय सांगायचं आहे की ती पुढच्या महिन्यात तिथे असू शकेल. मग आपण इथे मे हे मोडाल वापरून मग ही वाक्यरचना पूर्ण करणार आहे आणि नेक्स्ट मंथ म्हणजे आपल्याला इथे फ्युचर दिसत आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण इथे मे नंतर बी हे एक रूप वापरूयात आणि मग आपली वाक्यरचना पूर्ण होईल. शी मे बी प्रेझेंट ॲट द टाइम ऑफ हर ब्रदर्स मॅरेज नेक्स्ट मंथ. नेक्स्ट सेंटेन्स आहे ही डॅश इल फॉर द लास्ट 10 days व्हेन हिज वाईफ डॅश हिम यस्टरडे. इथे देखील आपल्याला 2 कीवर्ड्स दिसत आहेत. पहिले जो कीवर्ड आहे फॉर द लास्ट 10 days यामध्ये आपल्याला क्रिया पूर्ण झालेली आहे असं कळतं, कारण आपण फॉर द लास्ट ही टाइम एक्सप्रेशन हे टाइम फ्रेज आपण वापरलेली आहे. मग आता इथे आपल्याला लक्षात येत आहे की इथे आपल्याला पूर्ण भूतकाळ वापरावा लागेल, कारण आपलं जे सेकंड सेंटेन्स असणार आहे हे आपल्याला सिंपल पास्टमध्ये वापरायचं आहे. यस्टरडे हा शब्द आपल्याला असं सांगतो की आपल्याला या वाक्यात सिंपल पास्ट वापरायचं आहे, म्हणून हे जे फर्स्ट सेंटेन्स वापरलेलं आहे हे आपण पूर्ण भूतकाळात वापरत आहोत आणि मग नंतर आपण इथे सिंपल पास्टमध्ये वाक्यरचना करणार. पूर्ण सेंटेन्स एकदा नीट वाचूयात. ही हॅड बीन इल फॉर द लास्ट 10 days व्हेन हिज वाईफ विजिटेड हिम. हा जो सेकंड पार्ट आहे इथे काही आपण पॅसिव्हमध्ये रचना केलेली नाहीये, त्यामुळे आपण हे जे वाक्य आहे हे सिंपल ठेवलेलं आहे. S+V2+O ही सेम वाक्यरचना आपण इथे फॉलो केलेली दिसते. 8th सेंटेन्स आहे ही डॅश 20 नाव नेक्स्ट इयर ही डॅश अन अडल्ट. इथे देखील आपल्याला टू बीची योग्य रूपं वापरायची आहेत. इथे आपण नाव हा शब्द वापरलेला आहे, मग हे आपल्याला प्रेझेंटबद्दल सांगतं. मग आपण इथे लिहू शकतो ही इज 20 नाव म्हणजे तो आता 20चा झाला आहे. नेक्स्ट इयर इथे मग आता आपल्याला फ्युचर टेन्स दाखवणारं हेल्पिंग वर्ब वापरावं लागेल. नेक्स्ट इयर ही विल बी अन अडल्ट. हे जे 9th एक्झाम्पल आहे हे मी आता सॉल्व करते आणि 10th एक्झाम्पल जे असेल ते तुम्हाला होमवर्कसाठी ठेवत आहे. 9th एक्झाम्पल काय आहे, द मिल्कमॅन डॅश अब्सेंट सिन्स लास्ट संडे. म्हणजे ही क्रिया काही काळासाठी पूर्ण झालेली आहे, अद्यापही चालू आहे. या अर्थाने आपल्याला इथे परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स वापरायचा आहे.
काही काळापासून ती क्रिया चालू होती आणि अद्यापही ती चालू आहे हे सांगत असताना आपण परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. म्हणून आपण इथे द मिल्कमॅन हॅज बीन अबसेंट सिन्स लास्ट संडे असं हे सिंपल फॉर्ममध्ये वापरत आहोत. हे जे 10th एक्झाम्पल आहे हे तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. इथे जे काही कीवर्ड्स वगैरे दिलेले आहेत ते ओळखून मग तुम्ही याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्ही आधीचे जे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत ते पण बघा आणि त्याचबरोबर टेन्स हा टॉपिक सुद्धा या पुस्तकातला बघून घ्या. चॅप्टर फर्स्ट जो आहे आपला तो आपला कव्हर झालेला आहे. सगळे डिटेलमध्ये एक्झाम्पल्स भरपूर प्रॅक्टिस एक्झाम्पल सहित आपण तो टॉपिक कव्हर केलेला आहे. त्यामुळे तो रेफरन्स सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. मात्र होमवर्कमध्ये जे सांगितलेलं आहे ते तुम्ही ॲटलिस्ट ट्राय करा की तुमचं उत्तर काय असणार आहे. ज्यांना उत्तर जमेल त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. या पुस्तकामध्ये व्हॉइस या चॅप्टरमध्ये जितके काही रूल्स सांगितलेले होते ते सगळे आपण अगदी बेसिकपासून भरपूर डिटेलमध्ये व्यवस्थित अभ्यासलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला चेंज द व्हॉइस करत असताना आता कोणता रूल नक्की अप्लाय करायचा, कशा पद्धतीने वाक्यरचना बदलायच्या हे समजण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही. पहिल्यापासून सगळी लेक्चर सिरीज तुम्ही फॉलो करा. आता मात्र हे जे आत्तापर्यंत झालेले लेक्चर्स आहेत हे बघून पूर्ण करा, कारण जे नेक्स्ट लेक्चर्स असणार आहेत यामध्ये आपण फक्त प्रॅक्टिसच करणार आहे. सगळे लेक्चर्स आपले प्रॅक्टिस सेशनचे असतील. एक्सरसाइज डी जी असेल त्यामध्ये भरपूर एक्झाम्पल्स दिलेले आहेत, पण आपण काही पार्ट्समध्ये थोडे थोडे एक्झाम्पल्स बघणार आहे. त्यानंतर मग आपण थर्ड टॉपिक चालू करूयात. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.